कोणत्या राशीच्या लोकांना कुठली देवता लवकरात लवकर प्रसन्न होते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्या ठिकाणी 4 तत्वांच्या राशी आहेत। अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल या सर्व तत्वांचा प्रवास एकाच तत्वाकडे चाललेला असतो आणि ते तत्व म्हणजे आकाश तत्व सर्व राशींचं अंतिम आध्यात्मिक ध्येय। म्हणूनच आपण आपल्या राशी तत्वाच्या देवतेची उपासना केली तर आपले सांसारिक प्रश्न तर सुटतातच, पण त्या व्यतिरिक्त आपली जास्तीत जास्त आध्यात्मिक प्रगती त्या ठिकाणी होते। चला तर मग पाहूयात। मेष, सिंह आणि धनु या अग्नितत्वाच्या राशीच्या लोकांनी गुरुदेव दत्त, कार्तिक स्वामी आणि नरसिंहाची उपासना करावी, ती त्यांच्यासाठी विशेष लाभदायी ठरते। त्यानंतर वृषभ, कन्या, मकर पृथ्वी तत्वाच्या राशींनी काली माता, दुर्गा माता आणि काल भैरवाची उपासना करावी, ती त्या ठिकाणी त्यांना विशेष फलदायी ठरते। त्या व्यतिरिक्त मिथुन, तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांनी वायू तत्वाची देवता म्हणजेच हनुमानाची भक्ती करावी। त्यानंतर कर्क, वृश्चिक आणि मीन या जलतत्वाच्या राशींनी गणपती बाप्पा, सरस्वती माता आणि विष्णूंची उपासना करावी, त्यामुळे त्यांना विशेष लाभ त्या ठिकाणी होतात।